नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट वडिलांच्या डोळ्यातील अश्रू. लेखक अनामिक. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळेत आयोजित एका समारंभात एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक भावनिक भाषण दिलं, जे ऐकणाऱ्यांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. शाळेचं व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केल्यानंतर त्या वडिलांनी विचार मांडला. जेव्हा निसर्गाच्या प्रवाहात बाहेरून कोणतीही ढवळाढवळ होत नाही, तेव्हा निसर्गाची व्यवस्था पूर्णत्वाकडे झुकते. पण माझा मुलगा हर्बर्ट इतर मुलांप्रमाणे शिकू शकत नाही. त्याला गोष्टी समजत नाहीत. मग त्याच्या बाबतीत निसर्गाची व्यवस्था कुठे आहे? प्रश्न ऐकून सगळं सभागृह सुन्न झालं. वडील पुढे बोलू लागले. माझा विश्वास आहे की हर्बर्टसारखा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अक्षम मुलगा जेव्हा या जगात येतो, तेव्हा आपल्याला मानवतेचं खरं रूप पाहण्याची संधी मिळते. कारण अशा मुलाला इतर लोक कसे वागवतात, त्यातून ती मानवता प्रगट होते. त्यांनी एक प्रसंग सांगितला. एकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना काही मुलं बेसबॉल खेळत होती. हर्बर्टनं वडिलांना विचारलं, बाबा बाबा तुम्हाला तुम्हाला काय वाटतं, ते ते मला खेळायला देतील का? खेळायला देतील का? वडिलांना माहिती होतं की बहुतेक काही मुलांना हर्बर्टसारखा मुलगा आपल्या संघात नको असेल. पण त्यांना हेही जाणवलं की हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत्मविश्वास मिळेल. वडील मुलांपैकी एकाकडे गेले आणि त्याला विचारलं, एक्सक्यूज मी, हर्बर्टला थोडं खेळता येईल का? त्या मुलानं इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाला, आम्ही 6 धावांनी मागे आहोत आणि 8व्या इनिंगचा खेळ चालू आहे. ठीक आहे, त्याला आमच्या संघात घेतो. 9व्या इनिंगमध्ये त्याला फलंदाज म्हणून ठेवू. हर्बर्ट हळूहळू स्मितहास्य करत बेंचकडे गेला आणि संघाची जर्सी चढवली. त्याचे वडील डोळ्यातून अश्रू वाहत हे पाहत होते. हर्बर्टच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं प्रतिबिंब बाकी मुलांनीही पाहिलं आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यातला अभिमानसुद्धा. 9व्या इनिंगची सुरुवात झाली. हर्बर्टनं हातमोजा घालून उजव्या फील्डमध्ये उभं राहत खेळायला सुरुवात केली. त्याच्याकडे कुठलाही बॉल आला नाही. तरी तो फक्त खेळत असल्यानेच इतका आनंदी होता की चेहऱ्यावर हसू ओसंडून वाहत होतं आणि त्याचे वडील प्रेक्षकातून जल्लोष करत होते. 9व्या इनिंगमध्ये संघानं काही धावा केल्या. आता 2 बॅट्समन बाद, 3 बेस भरलेले आणि हर्बर्ट फलंदाजीसाठी तयार होता. हा निर्णय म्हणजे हर्बर्टला फलंदाजीची संधी देणं म्हणजे जिंकायची संधी गमावणं होतं. तरीही त्याला ती संधी दिली गेली. सर्वांना माहिती होतं की हर्बर्टला बॅट नीट पकडता येत नाही, तर बॉल मारणं तर दूरची गोष्ट होती. पण बॉलरला लक्षात आलं, समोरचा संघ हर्बर्टला आनंद देण्यासाठी जिंकण्याची संधी सोडत आहे. त्यानं बॉल अगदी हळू फेकला, जसा हर्बर्टला मारता येईल असा. पहिल्या प्रयत्नात हर्बर्टनं मारण्याचा प्रयत्न केला, पण चुकला. दुसऱ्यांदा त्याने बॉल मारला अगदी सौम्यपणे आणि बॉल पिचरच्या पुढ्यात थांबला. पिचर सहज बॉल पकडून पहिल्या बेसवर फेकून हर्बर्टला आऊट करू शकत होता. पण त्यानं बॉल मुद्दामून पहिल्या बेसमनच्या डोक्यावरून उंच फेकून दिला. सर्व प्रेक्षक ओरडू लागले, हर्बर्ट, पहिल्या बेसकडे धाव घे, धाव घे. हर्बर्ट धावत गेला. एवढं अंतर त्यानं कधीच गाठलं नव्हतं. परत प्रेक्षक ओरडू लागले, दुसऱ्या बेसकडे धाव घे, आता दुसऱ्या बेसकडे. नंतर दुसरा एक खेळाडू
सर्वात लहान मुलगा बॉल पकडतो आणि जाणतो की तो हिरो बनू शकतो. पण त्यालाही जाणवतं की हर्बर्टसाठी मोठं काहीतरी घडतंय. त्यानं बॉल तिसऱ्या बेसमनच्या डोक्यावरून फेकला. हर्बर्ट तिसऱ्या बेसवर पोचतो. पुढचे धावपटू होम प्लेटवर पोचतात. सर्व मुलं आणि प्रेक्षक ओरडतात, होम प्लेटकडे धाव घे, होम प्लेटकडे धाव घे. हर्बर्ट धावत जाऊन होम प्लेटवर पोचतो. हात वर करून उभा राहतो, विजयी हसत. त्याचे वडील डोळ्यातून अश्रू वाहत त्याचं कौतुक करत उभं असतात. आणि आणि तेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू त्याला मिठी मारतात, जणू त्यानेच ग्रँडस्लॅम मारून सामना जिंकवलाय. त्या दिवशी वडील म्हणाले, डोळ्यातून अश्रू ढाळत, या या मुलांनी मिळून खऱ्या प्रेमाचं आणि मानवतेचं एक अद्वितीय उदाहरण जगापुढे ठेवलं. या मुलांनी. हर्बर्ट पुढचा उन्हाळा पाहू शकला नाही. त्या हिवाळ्यात तो गेला. पण त्याच्या मनात मात्र एकच गोष्ट कायम राहिली असणार. तो एकदा हिरो झाला होता. आईनं त्याला आनंदाश्रूत मिठी मारली होती आणि त्याच्या वडिलांचा हसतमुख चेहरा त्याला आयुष्यभर पुरेसा होता. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.